गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता हा आहे दुसरा दिवस. काल संध्याकाळी हे इथनं निघाले 4 वाजता आणि स्नेहल नितीन दादा ते गेले होते सोडवायला मुंबईला एअरपोर्टला. तर मी गेले नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतेच. बरं ठीक आहे, लगेच सांगून देते. कारण यांना सोडवायला जायचं म्हटल्यानंतर मी कधीच जात नाही, कारण माझे खूप जास्त हाल होतात. आणि तिकडनं रिटर्न एकट्यालाच यायचं म्हटल्यानंतर तर मग मी येऊच शकत नाही. डायरेक्ट मला ॲडमिटच करायला लागेल, म्हणून मी जात नाही. आणि म्हणून यावेळेस ना स्नेहल आणि नितीन दादा गेलेले सोडवायला. मी इथनंच त्यांना बाय बाय केलं. तर ते रात्री 10:30पर्यंत एअरपोर्टला पोचले. तोपर्यंत 11:30पर्यंत मी जागी होते. आणि तिथे गेल्यानंतर मग त्यांनी मला मेसेज केला आतमध्ये गेल्यानंतर, बॅग चेकिंग वगैरे झाल्यानंतर, की आता त्यांना रात्री 1 वाजता फ्लाईट होती. तर मला बोलले आता मस्त आराम कर, झोप तू, मी तुला मेसेज करत राहील, अपडेट देत राहील म्हणून. म्हटलं ठीक आहे चालेल. मग रात्री स्नेहलन त्यांना सोडलं आणि ते मुंबईला तिच्या मामाकडेच थांबलेत, कारण नितीनदादांना क्लास होता त्यामुळे. तर सकाळचे वाजलेले 6:30 वाजता उठले होते. 6 वाजता अचानक जाग आली. म्हटलं चला कामाकडे जाऊन येऊ. आधी तुम्हाला काम दाखवते, नंतर सांगते. इकडे असं काहीच आपलं काम चालू आहे. म्हटलं चला कामाकडे जाऊन येऊ, कारण आजपासून ड्युटी माझी चालू झाली आहे. आता कसं 3 महिने मला काही टेन्शन नव्हतं. 3 महिने कंटिन्यू हे असायचे, कामाकडे यायचे. मी तर जास्त डोकंच लावलेलं नव्हतं. पण आता ते गेले तर म्हटलं चला मुलं झोपलेले तोपर्यंत जाऊन पाणी मारून यावं. आणि आता मी पाणी मारायला इकडे आले. तितक्यात मम्मी पण उठली, कारण काल मम्मी आलेली आहे यांना यांना जायचं होतं म्हणून. आणि मम्मी थांबलेली आहे, मावशी थांबलेल्या आहेत दोघीजणी. काका पण थांबलेले होते. रात्री काका 9:30 वाजता गेलेत घरी सोनेवाडीला. तर म्हटलं आता चला जाऊन पाणी मारून येऊया. तर मम्मी उठली. मग मम्मी बोलली की मी पण येते तुझ्यासोबत, मुलं झोपलेत तोपर्यंत. मग वीरला पण जायचं आहे, वीरचा टिफिन बनवायचा आहे. आणि स्नेहलने त्यांनी सोडलं ना त्यांना एअरपोर्टला. तर तिने व्हिडिओज तेव्हा काढलेले होते, शूट केलेलं होतं. तर ते मी पुढे इथे ॲड करणार आहे, तर ते पण बघा. तर चला आता पाणी मारून घेते, बोर चालू करते आणि वरती जाते. तर इकडे आता मी बोर चालू केला आहे. आता बोरचं पाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत खाली थांबते, आणि एकदा पाणी संपलं की वरती जाते आणि पाणी मारायला सुरुवात करते. तर रात्री संध्याकाळी ना मी काही व्हिडिओज वगैरे काढले नाही हे गेल्यानंतर, कारण मलाच नॉर्मल व्हायला जरा वेळ लागला. त्याच्यानंतर वीरला क्लास होता 7 वाजता, ट्युशनला गेला 6 वाजता, क्लास होता 7 वाजता. पण त्याला क्लासला पाठवलं नाही, कारण तो अचानकच खूप रडायला लागला की त्याला बाबांची आठवण येत होती. आणि परी तर नॉर्मल होती. आणि परी म्हणते की बाबू रडते, बाबांना फोन करून सांग. आणि बाबांना फोन करून सांग की बाबू रडते म्हणून. आणि मी नाही रडत. म्हटलं तू नाही रडत ना? म्हणते नाही, मला बाबांनी जाताना सांगितलं आहे की बाळा रडायचं नाही म्हणून. तर एवढी शहाणी आहे परी. माझे डोळे तर अजून सुजलेत, अजून ते कमीच नाही झाले. होतील जाऊ दे. हे बघ कुत्र्यावरती, बापरे किती कुत्रे आहेत ग. तिथं करायचं, तो हात लावला तिथं काहीच नाही करायचं. नाही ना. ते असं वरची एक भिंत वीट बाहेर काढलेली ना, हां त्याच्यामुळे बाहेरून पाणी मारायला लागतं. हां का. ते बांधकाम झाल्यापासून पहिल्यांदा पाणी मारायला लागलं हां वरचं. मध्ये हेच मारत होते.
आले मी दोनदा त्यांच्या सोबत. हां आणि अशी कधी राहायची. मग आज ते नव्हते तर कशी काळजीनं उठली लगेच. ते नव्हते तर कशी काळजीनं उठली आज. माणूस नसल्यावर जबाबदारी पडते बाई. आम्हाला आलता ना ग दीदी इकडं. मग पण घ्यायचंय ना बनवून असं तुम्हाला. बनवायचंय नंतर ते सगळं प्लास्टर वगैरे झालं. हा हा तर पाणी मारून झालंय, चाललंय घरी. वीरपरी उठलेत की नाही माहीत नाही, 8पर्यंत उठतील ते. आता वीचा टिफिन बनवते. तर आता आम्ही मुंबईत पोहोचलोय पवईला आणि आता जेवायला आलोय आम्ही आर भगत ताराचंदला पवईमध्ये. आता जेवण वगैरे करतो, मग दादांना एअरपोर्टला सोडू आम्ही. सो आता आम्ही जेवायला आलोय भगत ताराचंद मध्ये. शाळंग बघ बाबा काय करतायत, बॅग काढतायत ना आता. बाबा दोन बॅग आहेत आणि दोन्ही पण अशा जड जड आहेत. बाय बाबल, बाय कर, बाय. मला बाबाला बोल काळजी घ्या, काळजी घ्या. टेन्शन नका घेऊ, आम्ही आहोत आता इकडे. आता दादा निघत आहेत, त्यांना आम्ही सोडायला आलो एअरपोर्टला. सो फायनली आता दादा निघाले आणि दादा आता 7 महिन्यांसाठी चाललेत अमेरिकेला. हे आता थोडं आतमध्ये जाऊन सोडत आहेत त्यांना. मला तर नाही जाता येणार, नाही म्हणता येत. हे गेलेत सोडायला आतमध्ये, कारण की बॅग 2 होत्या. किसका टिकट है? इनका? ओके सर, सो आता दादा त्यांना म्हणतात पुढे नको येऊ. आता परत मागे आणि दादा तिकडे गेले पुढे, इकडे जात आहेत. चलो
माझे दोन्ही शोणे उठले झोपेतून. झोप झाला? झोप झाला? बाबा कुठे आहे? 6:30 उठले. बाबा कुठे? बाबा कुठे? कुठे आहे बाबा? धमू सांग ना, कुठे काय बाबा? बाबा कुठे? बाबा कुठे? बाबा आले. बाबा आले. बाबा आले. तू बघितले का? हं? बाबा बघ बाथरूम मध्ये गेले. आवाज दे बरं. दे बरं. नाही का बरं? का? मी देऊ आवाज? मी देऊ? बाबा, ओ बाबा. नाही देते का? नाही देत आवाज. ऑफिसला गेले. ऑफिसला. हा हा ना, अमेरिकेला. खरंच नाही रे. आजी आली. आजी आली. आजीला वाटलं बाबाचे पोचले. बाबांचाच व्हिडिओ कॉल आलाय. व्हिडिओ कॉल आलाय. आम्ही बाबांना व्हिडिओ पाठवणारे. बाबांना व्हिडिओ पाठवणारे. नाही त्याला ना एवढं वाकडं आवडत नाही. खाणं सुद्धा लेपची गाठ मोठं लागू पैसे राहील. एवढं वाकडं खाणं आला आशक्तपणा येऊन जातो काही दिवस. किती बारीक होता. मग बारीक होऊन जाते किती. कोणाला फोन करू? बाबांना काय करू? काय बोलू बाबांना? पोचले का? ही ना चहा टोस्ट खात होती आणि खाता खाता मला बोलती की बाबांना फोन करणं पोचले का. एवढं सजीव किती कळतंय होत. हां करू फोन बाबांना? काय विचारू? पोचले का विचारू? विचारते. हां लगेच करते बाबांना फोन. हां काय बाबांना व्हिडिओ कॉल करू? कशाला? पोचले का? बाबा नाही पोचले. बाबा पोचले आपल्याला कॉल करणार. नाही बाबांनी तिकडे रेंज नाही बच्चा. आता बाबा तिथे उतरले का एअरपोर्टला. मग बाबा आपल्याला त्यांना वायफाय भेटला तर मग बाबा आपल्याला कॉल करणार. आत्ता कुठून करू मी बाबांना फोन? तुला कोण पाहिजे? बाबा पाहिजे. कुठून आणायचं? घेऊन यायचं बाबांना परत? का गं? आत्ता घेऊन यायचं. कुठून आणायचं? बाबा ऑफिसला गेले. आता नाही काय हो? का तू पप्पी नाही दिली बाबांना? बाबा आता पोचलं इकडे कॉल करतील ना. बाबा काय बोलले होते तुला? जाताना काय सांगून गेले बाबा तुला? पलीबाला लढायचे नाही सांगितलं होतं ना? हं? तू पण बोलली होती ना मी लढणार नाही. चौकी सांगितली मी बाबांना आणायला. बाबांना बोलले परीला छान छान रे चौकी घेऊन या. ड्रेस नाही पाहिजे फक्त चौकी पाहिजे. ठीक आहे मग बाबा फक्त तुझ्यासाठी चौकी घेऊन येतील ना. बरं सांगते मी बाबांना चौकी आणायला. चालेल.
ठीक आहे.